हर्षवर्धन जाधव साहब तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचा विषय माननीय विभागीय आयुक्तांकडे आम्ही सादर करतोय। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगामामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याची घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर ज्या तालुक्यांना निधी दिलेला नाहीये त्या तालुक्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी लावलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे ज्या वेळेला राज्य सरकार मान्य करतं की पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला राज्य सरकार स्वतःचेच परिपत्रक फॉलो करत नाहीये। ही बाब निदर्शनास आलेली आहे। 3 नोव्हेंबर 2015च्या GR नुसार जिथे अशा पद्धतीने नुकसान झालेलं असतं तिथे वीज जोडणी कट करू नये म्हणजे वीज तोडणी करू नये अशा पद्धतीचा आदेश या GR मध्ये आहे, ज्याची प्रत माझ्याकडे आहे। असं असताना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचं काम चाललेलं आहे। MSEB बेकायदेशीररित्या हे करत आहे आणि त्यामुळे आता हातात असलेला रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्याचा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे तातडीने या वीज तोडणीचा जो कार्यक्रम चाललाय हा बंद करावा आणि शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी या विषयासाठी आम्ही आता विभागीय आयुक्त महोदयांना भेटतोय। त्याचबरोबर जे शासनाने निधी दिलेला आहे, घोषित केलेला आहे, तो निधी केंद्र शासनाच्या 13 मे 2015च्या GR नुसार अपर्याप्त आहे। खरं म्हणजे कोरडवाहूला 6,500 रुपये प्रति हेक्टर, बागायतला 13,500 रुपये प्रति हेक्टर आणि फळबागांना 18,000 रुपये प्रति हेक्टर एवढा निधी मिळाला पाहिजे असं NDRFच्या गाईडलाईन्स आहेत 13 मे 2015च्या। त्यामुळे जर ते गाईडलाईन्स फॉलो होणार नसतील तर कुठेतरी हे चुकीचं आहे। त्यामुळे सुद्धा आम्ही विभागीय आयुक्तांना भेटतोय की या जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव सगळ्या मतदारसंघामध्ये सिल्लोड, फुलंब्री, पैठण सगळ्याच मतदारसंघांमधल्या शेतकऱ्यांना आपल्याला न केवळ वीज तोडणी करता येणार नाही पण त्याचबरोबर आपल्याला NDRFच्या गाईडलाईन प्रमाणे निधी द्यावा लागेल। हा बाय डिफॉल्ट शासनाच्या परिपत्रकानुसारची ही मागणी आहे आणि त्यामुळे ही आम्हाला मिळाली पाहिजे। त्यामुळे नुकसान भरपाई NDRFच्या कायद्याप्रमाणे वीज तोडणी न करणं 3 नोव्हेंबर 2015च्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे या सगळ्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा। अर्थात पीक विमा हा विषय खूपच मोठा आहे। शेतकऱ्यांचं ज्या वेळेला नुकसान झालं असं स्वतः शासन मान्य करतंय त्यावेळेला शेतकऱ्यांना पीक विमा महत्त्वाचा GR MERCने काढलेला आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, महाराष्ट्र वीज नियामक महामंडळ त्यांनी असं सांगितलंय की DP खराब झाला, ट्रान्सफॉर्मर खराब झाला तर 48 तासाच्या आत तो रिपेअर करून मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर 50 रुपये प्रति तास अशी नुकसान भरपाई प्रति ग्राहकाला मिळाली पाहिजे। या जिल्ह्यामध्ये MSEBचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की 2-2 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीत आणि त्यामुळे जर मिळत नसतील तर नुकसान भरपाई आम्हाला लागू आहे आणि त्यामुळे MSEBनी या जिल्ह्यातल्या अशा तमाम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ज्यांचे ट्रान्सफॉर्मर्स MSEB देऊ शकत नाहीये, ज्यांचे फ्यूज MSEB देऊ शकत नाहीये आणि ही सगळी माहिती संकलित करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना MSEBनी नुकसान भरपाई दिली पाहिजे असा सुद्धा मुद्दा आम्ही विभागीय आयुक्त महोदयांसमोर आता मांडणार आहोत आणि या सगळ्या मुद्द्यांचा शासकीय परिपत्रक आमच्याकडे असल्यामुळे मला विश्वास आहे की विभागीय आयुक्त महोदय याच्यामध्ये निश्चित निर्णय घेतील।
जर निर्णय झाला नाही तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका शेतकरी दाखल करतील आणि शासनाच्या परिपत्रकांची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची विनंती हायकोर्टाला करतील। आणि या शेतकऱ्यांना आता कुठेतरी जाग आलीच पाहिजे। या पुढाऱ्यांना राजकीय पक्षांबद्दल मी बोलणार नाही, पण शेतकरी अडचणीत असताना यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि माननीय विभागीय आयुक्त या शासकीय GRांचं अनुपालन करतील असा मला विश्वास आहे। या जिल्ह्यातल्या जवळपास 5000 शेतकऱ्यांनी मला निवेदनं दिलेली आहेत आणि ती निवेदनं आता माननीय विभागीय आयुक्तांकडे मी स्वतः घेऊन चाललेलो आहे। धन्यवाद। आपण शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे भैया प्रेस नोट देना आम्हाला।